भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत तुम्ही पाहिलं सिद्धांत पल्लवीचा नंबर आशाच्या मोबाईलमधून ब्लॉक करून टाकतो, म्हणजे मग त्या दोघींमध्ये बोलणंच होऊ शकणार नाही. आशाचं पल्लवी बरोबर संभाषण होऊ शकत नाही. नाना सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी बलराजच्या घरी येतात. बलराज आणि सिद्धांत नानांना समजवतात की पल्लवी केवळ एकतर्फी प्रेम करत होती आणि ह्या अतिरेकातून तिने सिद्धांतवर हे सगळे आरोप केले आहेत. आता पुढे हॅलो पल्लवी. हॅलो विजय. विजय, रिद्धिमा दीदीला सांग की मी मावशी आणि सोहन काकाला समजावलंय. पल्लवी, मी तुला सांगू नाही शकत की मी कशा प्रकारे अडकलो ते. कधी कधी तर मला असं वाटतं की मी माझं सर्वस्वच गमावलंय, माझं जीवनच गमावलंय, कारण की मी तुला गमावलंय. नाही नाही विजय, घाबरून तर मी गेले होते की मी तुला गमावलं. नाही पल्लवी, मी जिवंत असेपर्यंत असं कधी नाही होणार की मी तुला विसरून जाईन. पण परिस्थिती माणसाला काय काय करायला लावेल हे काही सांगता येत नाही ना. पल्लवी, मी असा कधी विचारही नव्हता केला की मी त्यांच्या जाळ्यात इतक्या वाईट प्रकारे अडकेन की त्यातून कधी बाहेरच पडू शकणार नाही. म्हणून तर विजय, मला सर्व काही जाणून घ्यायचंय बघ. मला जाणून घ्यायचंय की त्याने असलं कसलं जाळं विणलंय. मी तुला सर्व काही सांगेन पल्लवी, सर्व काही. तुला ठाऊक आहे, ह्या लोकांनी मला ब्लॅकमेल केलं. नाहीतर तूच विचार कर ना की मी विधवा आशा बरोबर लग्न कसं काय करेन. माझ्यावर दबाव आणला होता पल्लवी. तू माझ्यावर विश्वास ठेव ना. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे विजय, म्हणून तर मी तुला विचारते. कालपर्यंत या लढाईत मी अगदी एकाकी पडलो होतो पल्लवी. नाही मी कोणाला माझ्या मनातली घालमेल सांगू शकत होतो, नाही कोणासमोर मी माझं मन मोकळं करू शकत होतो. पण आता माझ्या घरच्यांना खरी परिस्थिती कळून चुकली आणि आता तू देखील माझ्यासोबत आहेस. आता ही परिस्थिती जास्त दिवस नाही राहणार पल्लवी, आणि मी लवकरच या बंधनातून मोकळा होईन. खरंच विजय, तू ही सगळी परिस्थिती मला आधी सांगायला हवी होतीस. पल्लवी, त्या लोकांच्या सापळ्यात अडकल्यानंतरही मला असं वाटत होतं की आशा या लग्नाला नकार देईल. पण त्या लोकांच्या भूलथापांना फसून आशा देखील माझ्याच गळ्यात पडली. हो, मला पण आठवतंय. आशा वारंवार हेच सांगत होती की नानू आणि आशिषच्या समाधानासाठी मी हे लग्न करते. पल्लवी, मी तर आशाला एकटीला समजवायचा प्रयत्न पण केला होता की अशा प्रकारची नाती ही दीर्घकाळ नाही टिकत, कारण की ना माझ्या मनात तुझ्यासाठी काही स्थान आहे आणि नाही तुझ्या मनात माझ्यासाठी काही स्थान आहे. तेव्हा मग असं नातं कसं काय तिथपर्यंत टिकून राहील. पण ठाऊक नाही,
त्या आशाला तिच्या लोकांनी काय पढवलं होतं की आशा पण हे लग्न करायला तयार झाली. पल्लवी, मी तर एकच गोष्ट जाणतो की तू आशाची मैत्रीण आहेस. मग तूच आशाला फोन कर आणि विचार की काय हे खरं नाहीये की मी वारंवार या लग्नाला नाही म्हणत होतो. विजय, तू टेन्शन नको घेऊस, कळला? मी तुझ्या सोबत आहे. प्लीज स्वतःची काळजी घे. पल्लवी, थँक्यू सो मच फॉर अंडरस्टँडिंग. आणि तुला ठाऊक आहे ना, आय लव्ह यू. बाय. बाय. तू आशाला कितीही फोन कर पल्लवी, तुझा फोन लागणारच नाही. कॉल वारंवार डिस्कनेक्ट होत जाईल, कारण की तुझा नंबर आशाच्या फोनमधून मी कायमचाच ब्लॉक केलेला आहे. हो. कामिनी बेटा, काय झालं बाबा? काय म्हणाले ती लोक? नाना सांगा ना, खरी गोष्ट काय आहे? कारण सोहनलाल आपल्यावर हा असा आरोप कसा करतात की आपण पल्लवीचं सुख हिरावून आशाच्या पदरात टाकलंय? माणसाच्या दृष्टिकोनाचा हा भाग आहे बेटा. जर माणसाने एका वेगळ्या नजरेनं पाहिलं तर सत्याचं रूप देखील पालटून जातं. मला काही समजलं नाही बाबा. सोहनलाल पल्लवीच्या नजरेतून सत्य पाहतोय, जे अर्ध सत्य आहे. पण पूर्ण सत्य तर हे आहे की सिद्धांताने पल्लवीवर कधी प्रेमच केलेलं नाहीये. उलट पल्लवी सिद्धांताच्या मागे लागली होती. काय? हो बेटा, पल्लवी सिद्धांतावर एकतर्फी प्रेम करत होती. पण ह्यासाठी आपण सिद्धांताला दोषी नाही म्हणू शकत ना. आणि पल्लवी सिद्धांतावर प्रेम करत होती म्हणून सोहनलालला वाटतं की आपण पल्लवीचं सुख हिरावलेलं आहे म्हणून. पण बाबा, हे लग्न तर सिद्धांतच्या मर्जीने झालं होतं ना. जर सिद्धांत पल्लवीवर प्रेम करत असत तर त्याने आशाबरोबर लग्न का केलं असतं? सिद्धांताचं पण हेच म्हणणं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की पल्लवीला तर कोणीही मिळू शकतो, पण आशाला नाही. त्यामुळे जर अशी परिस्थिती असती की दोघींपैकी एकीची निवड करायची आहे तर सिद्धांताने आशाचीच निवड केली असती. नाना, जर अशी गोष्ट असेल तर आपल्याला सोहनलालला या वस्तुस्थितीची जाणीव करून द्यायलाच हवी. गैरसमजाचं हे मळब समजावण्याने नाही दूर होणार बेटा. नाही बाबा, आता समजावण्याची किंवा समजून घ्यायची आवश्यकता नाही. तेव्हा सोहनलालला जे समजायचं असेल ते समजू देत. आपल्याला कसलाही फरक पडणार नाहीये. खरं तर हा सगळा गैरसमज त्या पल्लवीमुळे झालाय. बस. भाग्याच्या रेखात दडले सगळे हे, का अधिक सेवावणे ना कुणास कळले हे. अपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवावणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. पल्लवी, पल्लवी, मी तुला अशी उदास नाही बघू शकत. मी ही अशी गप्प बसली ती केवळ तुझ्यासाठी. नाहीतर एकेकाला जाऊन सरळ केलं असतं, खडचावलं असतं त्यांना. माझ्या पल्लवीच्या बाबतीत तुम्ही असं का वागलात?
नाही मावशी, आत्ता नाही. मी विजयला फोन केला होता. तो फारच उदास झालाय, फार काळजीत आहे. फोनवर रडत पण होता आणि हेच म्हणत होता की तो खूप वाईट प्रकारे अडकलाय. काय? हो मावशी, जाळ्यामध्ये अडकल्यानंतरही विजयने अनेक वेळा आशाला समजावलं होतं की तिने स्वतःच या लग्नाला नकार द्यावा, पण आशाने त्याचं ऐकलं नाही. आणि मला विजयचं म्हणणं खरं वाटतंय, कारण की अनेक वेळा आशा माझ्या समोरच म्हणाली की तिने या लग्नाला होकार दिलाय तो केवळ आशिष आणि नानूंच्या समाधानासाठी. तरीही मला हे कळत नाहीये की त्यांनी आशाचं लग्न इतक्या तडकाफडकी का केलं. हे तर मलाही ठाऊक नाही. विजयने मला सांगितले की मी स्वतः आशाला फोन करावा आणि विचारावं की त्याने आशाला समजावलं होतं की नाही की हे लग्न होता कामा नये. ठीक आहे, तू आशाला फोन करायलाच हवास. मग नको मावशी, आता फोन करून काय फायदा. तू आशाला मैत्रीण मानतेस ना तुझी, तर मग खरं काय ते समोर येईल. तू तिच्याशी बोलायलाच हवंस. बघूया तरी काय म्हणते ती, की अजूनही आपल्या मैत्रीचा हवाला देईल ती. फोन कर तिला. कट केला म्हणजे अजूनही तिला तुझ्याशी बोलायचं नाही. पाहिलंस ना तू, तिला आता चांगलंच ठाऊक आहे की तुला खरं कळलंय म्हणून तिला आता तुझ्याशी बोलायचं नाहीये. तर मग ठीकच आहे ना. माझा तरी कुठे जीव चाललाय तिच्याशी बोलल्या वाचून. आता तिचं खोटेपणा उघड झालाय ना. आता पाहू मग की ती तिचं सुख वाचवू शकते की मी माझं सुख परत मिळवू शकते ते. काही भाग्याची हे भगवंता, माझ्या आशाच्या भाग्य रेषांमध्ये काय दडलेलं आहे? का सुख तिच्या जवळ येऊन तिला हुलकावणी देतं प्रभू? प्रत्येक सुख हे प्रश्नांच्या जाळ्यात का गुरफटलं जात आहे भगवंत? माझ्या आशाने तर कधीच कोणाचं अहित नाही चिंतलंय. आम्ही कधीच कोणाबाबत असूया नाही बाळगली. कधी कोणाचं वाईटही चिंतलेलं नाहीये भगवंता. नेहमीच प्रत्येकाच्या सुखासाठी, प्रत्येकाच्या भविष्यासाठी शुभेच्छाच दिले. मग आमच्यावर हे आरोप का केले जात आहेत की आम्ही कुणाचं सुख हिरावलंय? भगवंता, कुणास ठाऊक असो किंवा नसो, तू तर हे जाणतोसच ना की मी पल्लवीला पण आशासारखाच मानत आलो आहे. मग भले मी पल्लवीचं सुख का तिच्यापासून हिरावून घेईन? भगवंता, जे काही सत्य आहे ते सर्वांसमोर उघड कर, नाहीतर हे माझ्यावर एक ओझं बनून राहील. दीदी, आशाच्या बाबतीत ठाऊक नाही आपण काय काय विचार केला होता. हो कृतिका, मी ठरवलं होतं की
माझ्या हातांनी मी आशाला सजवेन. म्हणून जेव्हा दुसऱ्यांदा आशाची पाठवणी झाली तेव्हा माझ्या हातांनी मी तिला सजवलं होतं. पण त्यावेळेस मला ही कल्पनाच नव्हती की ती माझा अधिकार हिरावून घेते, माझ्याच विजयची पत्नी बनून जाते. खरं तर त्या दिवशी आशाच्या पाठवणीच्या वेळी विजय यायला हवा होता. मग तुझ्या समक्ष सगळ्याच गोष्टी उघड झाल्या असत्या. जर विजयच्या मनाविरुद्ध लग्न झालं होतं तर तो आशाच्या पाठवणीच्या वेळी का आला असता? दीदी, माझ्या मनात वारंवार एक प्रश्न घोळतोय की जर विजयला तुला ही गोष्ट सांगायची होती तर मग का नाही सांगितली? त्याने प्रत्येक वेळी काहीतरी कारण सांगितलं तुला, प्रत्येक वेळी. कारण कृतिका आमच्या प्रेमाखातरच ना. ठाऊक आहे, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करते तेव्हा तिच्या मनात त्या व्यक्तीला गमावण्याची, तिच्यापासून ताटातूट व्हायची भीती असते. विजयला पण असंच वाटलं असणार की सगळं सत्य माझ्यासमोर उघड झालं तर कदाचित तो मला गमावून बसेल. म्हणूनच त्याने मला त्यावेळी सांगितलं नसावं. पण दीदी, काय फायदा? शेवटी खरं ते बाहेर आलंच ना. आता बघ ना, तुला गप्प बसावं लागतंय. पण माझं देखील विजयवर अपार प्रेम आहे आणि तो जेलमध्ये गेला तर मला सहन नाही होणार. ही धमकी कामिनी आंटी वारंवार त्याला देते. म्हणून तर सगळं कुटुंब घाबरलंय. हतबलतेने आशाला स्वीकारावं लागतंय. असं कधीपर्यंत चालणार आहे दीदी? कधीपर्यंत? फक्त एक वार हा सगळा मामला मला समजून घ्यायचाय, जाणून घ्यायचाय. शिवाय माझं लॉचं शिक्षण तेच विजयला वाचवण्यासाठी पुरेसं आहे. बस मला एक कळायला हवं की अशी कोणती गोष्ट आहे जिच्यामुळे ती लोक विजयला ब्लॅकमेल करतायत, दबाव टाकतायत. ती अशी कोणती गोष्ट आहे जिच्या जोरावर ती लोक विजयला जेलमध्ये पाठवायची धमकी देत आहेत आणि दबाव आणतायत की आशाचा स्वीकार कर. पण मला ठाऊक आहे, विजय आशाला मनापासून कधीच स्वीकारणार नाही. अजिबात नाही. रेखाही भाग्याची. आशा, मी तुझ्यावर प्रेम केलं. पण हल्ली कधी कधी मनात विचार येतो की आपल्या प्रेमाची आणखीन किती कसोटी घेतली जाणार आहे. हा माझा नाही, तुझ्या प्रेमाचा प्रभाव आहे की आज मी ह्या घरात आहे, तुझी पत्नी बनून. पण हा अधिकार मी तुला दिलाय, कारण की मला तुला सुखात पाहायची इच्छा आहे. आयुष्यामध्ये चढ उतार तर येतच राहतात आशा, पण हे क्षण केवळ आपले असतात. आणि हे क्षण आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी कोणीही हिरावून नाही घेऊ शकत.
हे काय करतेस? आशाच्या फोन न घेण्यामुळे गोष्ट तिथेच संपत नाही. ती तुला तिची सख्खी मैत्रीण मानते ना, मग तिला विचारूया ना की इतक्या कृतज्ञपणे तुझ्याशी का वागली ती. सिद्धांत, हं? कसला विचार करतोयस? हाच विचार करतोय आशा की आता तू माझी पत्नी आहेस आणि आता तुझ्यापासून सत्य लपवणं पण योग्य नाही. सत्य? कसलं सत्य? हेच की पल्लवी आता तुझ्यावरही नाराज आहे आणि माझ्यावर पण. पण का? मावशी जाऊ देत ना, उद्या बोलू तिच्याशी. उद्या का? तुझा फोन घेत नाहीये ना ती. माझा नंबर तर ओळखीचा नाही. तू बोलत का नाहीये सिद्धांत? सांग ना, पल्लवी माझ्यामुळे का नाराज आहे? कारण की एक काळ होता जेव्हा पल्लवी माझ्यासाठी वेडी झाली होती. काय? रेखा ही भाग्याची. हो आशा, तिने त्यावेळेस मला प्रपोज पण केलं होतं, पण मी स्पष्टपणे नकार दिला होता. म्हणूनच त्या दिवशी जेव्हा तिने मला तुझ्या पतीच्या रूपात पाहिलं, ती फार नाराज झाली. ही गोष्ट तिला अजिबात सहन होत नाहीये, कारण की तिला मी हवा होतो आणि आज मी तुझा झालोय. हे तू काय बोलतोय सिद्धांत? तेच सांगतोय आशा, जे सत्य आहे. आता तू माझी पत्नी आहेस आणि पती पत्नीचं नातं कोणत्याही नात्यापेक्षा श्रेष्ठ असतं आणि म्हणूनच तुला मी हे खरं काय ते सांगितलं. आजच्या गोष्टी उद्यावर नसतात ढकलायच्या. ती तुझा फोन घेत नाहीये ना, बोल आता तिच्याशी. पण मी सांगते ना, राहू देत. खरी गोष्ट तर ही आशा की मी पल्लवीला कधीही तशा प्रेमाच्या नजरेने पाहिलंच नाही, पण ती माझ्या पायी वेडी झाली होती. हे काय सत्य आहे सिद्धांत? ती तुझ्यावर प्रेम करत होती? प्रेम नव्हे आशा, वेडेपणा म्हण. अशा प्रेमाला कसलाच अर्थ नसतो जे एकतर्फी असतं. आणि पल्लवी आज देखील माझ्या गळ्यात पडू पाहण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच ती तुला माझ्यापासून वेगळं करू पाहते आणि हे मी कधीही नाही होऊ देणार. कारण की मी तुला माझी पत्नी व्हायचा अधिकार दिलाय आणि हा अधिकार तुझ्यापासून कोणी नाही हिरावून घेऊ शकत. घे, सगळ्या गोष्टी क्लिअर कर आता. हॅलो? हॅलो, मी पल्लवी बोलते. ओ पल्लवी, तू? हे शक्य आहे की तू तुझं भान विसरून जाशील आणि सगळी गोष्ट उघड होईल, जे विजय आणि पप्पांना नकोय. असं का पण? कारण की आम्हाला विजयला जेलमध्ये जाताना नाही पाहायचंय पल्लवी. माझ्या बोलण्यावर ठाऊक नाही आशाचा विश्वास बसेल की नाही, पण पल्लवीने ज्या प्रकारे फोन केला आणि ती आशाबरोबर बोलली, त्याने आशाला कळून चुकलं की पल्लवीच्या मनात काय आणि तिला काय हवंय.